बल्लेबाज की हैसियत से सिंधुदुर्ग सर की अगर बात की जाए तो इनका नाम बिल्कुल होता है हर एक टीम में। एक लाजवाब बल्लेबाज, एक लाजवाब खिलाड़ी है। और इसी बीच चले गेंदबाजी मार के पर समीर अपने ओर से पहले गेंद लेकर अंपायर के बाई ओर से हल्के से टैप किया गेंद को मिड विकेट के रिदम। जब तक खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे और तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच में लाजवाब यहाँ पर दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का खाता ओपन होता हुआ। समीर जो कि पावर प्ले में गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल पहले ओवर में पहले मैच में थोड़े से महंगे साबित हुए थे, लेकिन इस पिछले मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी की थी। कदमों का इस्तेमाल आगे आकर खेलने का प्रयास, स्ट्रेट ग्राउंड, गेंद बिल्कुल वन बाउंड जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। खेलने के प्रयास, ये खासियत है बिल्कुल सोने के मैदान की, चारों ओर खेलना पसंद करते। बिल्कुल 4 रनों के तहत पारी का स्कोर 6 रनों के ऊपर निकलता हुआ। पावर प्ले का फायदा उठाना चाहिए, इसलिए मैंने पहले कहा ये बिल्कुल मैच कड़ा मुकाबला रहेगा, एक ताबड़तोड़ मुकाबला रहेगा इस सभी दर्शकों के लिए। फिर से एक बार कट किया कवर के रिजल्ट में, डीप कवर के रिजल्ट में गेंद तेजी और रफ्तार के साथ निकलते हुए सीमा रेखा पार 4 रनों के लिए। डीजे सोनू के बिल्कुल बैक टू बैक 2 चौके लगाए और इसी के लिए जाने थे। पिछले मुकाबले में बिल्कुल चौकों का हैट्रिक पूरा किया था, लेकिन इस मुकाबले में क्या अभी तक 2 चौके लगाए, बिल्कुल एक मिड विकेट के रिदम में, एक स्टेडी ग्राउंड और एक बिल्कुल कवर के रिदम में। लाजवाब बल्लेबाजी और इसी बीच चले समीर, कुल मिलाकर 10 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। कारपेट के सारे खोज के निकाला यहाँ पर गेंद को, सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे का प्रयास जोखिम भरा रहेगा क्योंकि हाथ बिल्कुल गेंद हाथ में आ चुके हैं, बिल्कुल डी के 11 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। एक बेहतरीन मुकाबला शाम के माहौल में चलता हुआ। फिर एक बार चले अपने ओर से 5वीं गेंद लेकर समीर वेंगुर लेकर, कदमों का इस्तेमाल पर घुटना टेक बड़ा शॉट खेलने का प्रयास, नॉन स्ट्राइक पर करीबी मामला। जी हाँ, बिल्कुल अंपायर की उंगली आसमान में, वापस लौटना पड़ेगा। रूपेश यादव बैक टू द पवेलियन। डीजे रोडवर रावले असतील तर कृपया विनंती आहे बाईक बाजूला करून घ्यायचे। चलते नए बल्लेबाज मैदान के बीच में। काशी धीरे धीरे मैदान की तरफ बढ़ते हुए, बिल्कुल रूपेश वापस डगआउट में लौटे बिना कोई रन बनाए, बिल्कुल गोले टेक के शिकार बने। रनआउट के तहत वापस डगआउट में लौटना पड़ा। एक रिस्क की रन लेने की कोशिश यहाँ पर रूपेश की। फिर एक बार चले समीर अपने ओर से आखिरी गेंद लेके, पावर प्ले बेहतरीन बल्लेबाज गेंदबाजी की है, बिल्कुल अभी तक 2 चौके जरूर खाए लेकिन वापसी करने की कोशिश मैदान में नजर आती हुई। इसी बीच फिर एक बार चले समीर, गणेश कुबल स्क्रीन के ऊपर आते हुए एक बेहतरीन फील्डिंग वहां पर। बिन दी गेंद की समाप्ति, कुल मिलाकर पहले ओवर का खेल हुआ समाप्त। पहले ओवर का समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 11 रन बने। बेहतरीन यहाँ पर मुकाबला, एक बेहतरीन आयोजन। झंडोबा चषक
25 का ये बिल्कुल आयोजन। और फिर एक बार खेलने का प्रयास वी शेप में, खिलाड़ी तैनात है वहां पर, समीर के हाथों में गेंद। सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। बेहतरीन फील्डिंग वहां पर समीर की। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर, सिंगल डबल के ऊपर निर्भर किया है बिल्कुल लाजवाब गेंदबाज अभी तक। फिर एक बार टैप की हरकत से बिल्कुल कवर के रिदम में, स्वीपर कवर के रिदम में गेंद ट्रैवल होती हुई बिल्कुल राजन खेरकर के हाथों में गेंद। 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के ऊपर बिल्कुल पारी का स्कोर आगे बढ़ेगा 17 रनों के ऊपर। अच्छी बिल्कुल रनिंग बिटवीन द विकेट, उतनी बढ़िया फील्डिंग वहां पर डीकी की। फिर से एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर गणेश। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। 4 गेंदों के ऊपर 4 रन बनाए। इसी बीच फिर एक बार नॉन स्ट्राइक के ऊपर लाजवाब यहाँ पर फील्डिंग। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बेहतरीन मुकाबला सिंगल डबल के ऊपर निर्भर, बिल्कुल जानते हैं बड़े शॉट आ नहीं रहे तो बिल्कुल सिंगल डबल के ऊपर निर्भर रहेंगे। ये कोशिश यहाँ पर एसजे और ये मानगांव टीम की। अपने फोर्थ में फील्ड करने का प्रयास यहाँ पर। सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। जब तक खेल खिला जाते हैं इनको फील्ड करते वापस थ्रो करेंगे। 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। लाजवाब अच्छी रनिंग बिटवीन विकेट। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदों का खेल। और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर बेहतरीन अभी तक गेंदबाजी रही है बिल्कुल। टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला, लेकिन अभी तक 12 गेंदों के ऊपर 21 रन जरूर बने। एक विकेट वापस जरूर लौटा रुपेश के। और इसी बीच फिर एक बार समीर चले। अंपायर के दाई ओर से गेंदबाजी स्ट्राइक के ऊपर सोनू। बड़ा स्ट्रोक, काफी देर तक गेंद हवा में और गेंद बिल्कुल जाएगी वन बाउंस सीमारे का पार 4 रनों के लिए। डीजे
सोनू नजर आते हुए। कदमों का इस्तेमाल चप्पल होकर खेलने का प्रयास यहाँ पर फाइन लेग करते में डीप फाइन लेग करते में गेंद तेजी और रफ्तार के साथ निकलती हुई सीमारे का पार 4 रनों के लिए 4 रनों के तहत रन बने अभी तक 4 गेंदों के ऊपर। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी, लेकिन सूझबूझ वाली बल्लेबाजी, एक बैटल बनाकर बल्लेबाजी, एक पार्टनरशिप बिल्ड हो रही है मैदान के बीच में। फ्लोरन गेंद यहाँ पर बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, बिल्कुल ऑफ टू के बाहर निकली गेंद। टिप्पा गिरने के बाद बेहतरीन गेंदबाजी, कट किया गेंद को और यहाँ पर बल्लेबाज चकमा खा बैठे। इसी बीच बिंदी गेंद की समाप्ति के बाद 30 रनों के पास स्कोर कार्ड रुका हुआ, लेकिन कहीं ना कहीं बड़े शॉट की तलाश करनी होगी ऋषि को। पटकी हुई गेंद, फिर एक बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और अंपायर ने यहाँ पर एक अतिरिक्त रन वाइड के तहत घोषित कर दिया। मतलब 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्की सी बाहर निकली गेंद जो है तो और इसीलिए अंपायर ने दंडित कर दिया। यहाँ पर फिर एक बार आखिरी गेंद डालने का प्रयास करेंगे। गेंदबाजी मार्ग पर समीर, स्ट्राइक पर ऋषि जो कि राइट हैंड बल्लेबाज है। फिर एक बार कट किया पॉइंट के रीजन में। जब तक वहां पर खिलाड़ी आते गेंद को फील करते वापस थ्रो करेंगे तब तक सिंगल रन मुकम्मल और सिंगल के तहत पारी का स्कोर 32 रनों के ऊपर। एक बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर समीर की। इसी बीच 18 गेंदों का खेल हुआ समाप्त। अंदर की तरफ लेके आते हुए 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। दूसरे रन का प्रयास, दूसरा रन मुकम्मल किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन हल्के से चकमा खा बैठे वहां पर के खिलाड़ी। गेंद टिप्पा करने के बाद काटा थोड़ी सी बदलते हुए, थोड़ी सी आउटफील्ड थोड़ी सी डिंगडा है, उसका फायदा मिलता हुआ यहाँ पर बल्लेबाजी करते हुए टीम को। 2 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। कुल मिलाकर 34 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। बाला सावल बिल्कुल लेग कटर ऑफ पटर, बेहतरीन गेंदबाजी आज के दिन में काबिल तारीफ गेंदबाजी की है। और इसी बीच फिर एक बार चले अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे। सामने राइट हैंडर बल्लेबाज ऋषि नजर आता हुआ। सिंगल रन मुकम्मल किया। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। बिल्कुल सुबह से हमने देखा हर एक मुकाबले में बिल्कुल बल्लेबाजों को जकड़ के रखते हैं, बांध के रखते हैं, सोचने के ऊपर मजबूर करते हैं बल्लेबाजों को। अब मात्र सोनू कांदरे एक बेहतरीन खिलाड़ी है, उनके सामने गेंदबाजी लेकर बाला सावल उनको भी चकमा देते हैं। बेहतरीन गेंद बिल्कुल बल्लेबाज के बिल्कुल पल्ले नहीं पड़ी गेंद। गेंद लॉन्ग स्टॉप के रीजन में सिंगल रन मिलता हुआ इस गेंद के ऊपर और सिंगल के तहत पारी का स्कोर 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार काशी आएंगे स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी के लिए। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। चौथे ओवर का कुल मिलाकर 4 रन खर्च किए।
लाजवाब गेंदबाजी। और इसी बीच फिर एक बार चौथी गेंद लेकर फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर, कैच के लिए मौका बनेगा, बिल्कुल नितिन आएंगे गेंद के ऊपर और यहाँ पर विकेट का पतन। काशी बैक टू द पवेलियन डीजे। स्कोर का अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है, 36 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं, लेकिन एक दो बड़े शॉट की तलाश होनी चाहिए, तब जाकर मजा आएगा मुकाबले में। तो इसी बीच चले फिर एक बार सचिन जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे। नौ स्ट्राइक पर सोनू कांदे ने बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी की है, कुल मिलाकर 3-4 चौके लगाए सोनू ने। लोअर फुल टॉस गेंद, यहाँ पर फायदा मिलता हुआ बल्लेबाज को, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार, 4 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर और 4 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिलाकर 40 रन बनते हुए स्कोर कार्ड के ऊपर डीजे। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, 40 रन बनते हुए स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद का खेल बाकी चौथे ओवर का। अब मात्र सामने सोनू कांदे जैसे बल्लेबाज, सचिन जैसे बल्लेबाज, तो देखते हैं बिल्कुल इस मुकाबले में किस प्रकार की गेंदबाजी रहती है। नितिन चले अपने और से पहली गेंद, ये गेंद टिप्पा करने के बाद लेग टिक की हल्की सी बाहर रहती हुई गेंद अंपायर ने दंडित कर दिया, एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। टिप्पा करने के बाद लेग टिक के बाहर रहती हुई गेंद और इसीलिए अंपायर ने दंडित कर दिया। फिर एक बार लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए बिल्कुल नितिन चले अपने और से पहली गेंद डालने का प्रयास करेंगे। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, यहाँ पर बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पर पिच की गई, थोड़ा सा वाइड इश्यू और कर रखा था और उसका फायदा मिलता हुआ बिल्कुल नितिन को। बिन विकेट के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर, तो पिछली गेंद वाइड डलती उसकी पूरे पूरे भरपाई करते हुए गेंद निकली विकेट के ऊपर के 10 रनों में, 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार चले अपने और से दूसरी गेंद लेकर नितिन, ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, बिल्कुल कारपेट के सारे मिड विकेट रिजर्व में जब तक खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते, बैकअप बहुत ही बढ़िया वहां पर गणेश कुबल का और यहाँ पर 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, उतनी बढ़िया फील्डिंग गणेश की बिल्कुल सराहना करनी पड़ेगी। टिप्पा करने के बाद गेंद ने थोड़ा सा काटा चेंज किया, लेकिन वहां पर बैकअप बहुत ही बढ़िया, नहीं तो ये गेंद बिल्कुल सीमा रेखा पार निकल जाती 4 रनों के लिए। और इसी बीच नितिन चले ब्लॉकर में डालने का प्रयास, फिर एक बार कारपेट के सारे आधे पल्ले के साथ घुमाया गेंद को, फिर एक बार राजन कर आगे गेंद के ऊपर गेंद को फील्ड करेंगे, तब तक सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और सिंगल के तहत पारी का स्कोर अब मात्र 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन फील्डिंग अब मात्र राजन केरकर की नजर आती हुई। सोनू कांदे जो कि स्ट्राइक के ऊपर अब मात्र बल्लेबाजी करने के लिए नजर आते हुए, लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी की है आज के दिन में। अभी तक 5 चौके लगाकर यहाँ पर मैदान के बीच में बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन आखिरी 3 गेंदों का खेल जरूर बाकी है। इसी बीच चले नितिन अपने और से चौथी गेंद लेकर, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल ऑफ के बाहर रखी थी गेंद,
ललचाया था बल्लेबाज को, लेकिन गेंद बेंदी निकलते हुए बेहतरीन गेंदबाजी। बल्लेबाज को बिल्कुल ललचाने का प्रयास कर रहे हैं। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, 2 गेंदों का खेल बाकी इस पहले इनिंग का। कदमों का इस्तेमाल यहाँ पर फिर एक बार कैच के लिए मौका बनेगा। राजन के गेंद के नीचे बिल्कुल सेफ रेंज इसको माना जाता है, और यहाँ पर विकेट का पतन। सोनू कांडले बैक टू द पवेलियन। डीजे ऋषि नजर आते हुए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। गेंदबाजी मार के पर नितिन की लाजवाब गेंदबाजी, बिल्कुल कसावट भरी गेंदबाजी। पहली गेंद बिल्कुल वाइड जरूर डलती, लेकिन उसके बाद कमबैक बहुत ही बढ़िया, लाजवाब गेंदबाजी की अपने टीपी स्लॉग आउट में। बिल्कुल ऐसी गेंदबाजी होनी चाहिए। बल्लेबाजों को बिल्कुल जकड़ के रखा, बांध के रखा था बिल्कुल आखिरी गेंद के ऊपर। सोनू कांडे वापस डगआउट में लौटे, लेकिन अब मात्र ऋषि आएंगे स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी के लिए। और इसी बीच चले नितिन आखिरी गेंद लेकर अंपर के बाई ओर से गेंदबाजी, क्योंकि राइट हैंड बल्लेबाज सामने है। ऑफ्टी के बाहर रखी हुई गेंद, फिर एक बार कैच के लिए मौका बनेगा, और फिर एक बार सेफ हैंड डीके के हाथों में गेंद, और एक विकेट का पतन। यानी कि यहाँ पर पारी का स्कोर रुका हुआ 46 रनों के ऊपर। 47 रनों का लक्ष्य रहेगा, 47 रनों का टारगेट रहेगा इस मुकाबले में। बेहतरीन इनिंग एसजी वॉरियर्स मानगांव टीम की बॉटम वॉरियर्स के सामने। और इसी बीच देखते हैं बिल्कुल आगे आने वाले इनिंग में किस प्रकार की रहती है बल्लेबाजी, किस प्रकार की गेंदबाजी रहती है, उसका आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथी कमेंटर मिस्टर सुमित जी कासेकर आएंगे, हमारे साथ जुड़ेंगे। डीजे तुमचं देखील हार्दिक स्वागत।
आपण पाहतोय अनुभवतोय या पालगावाची ही मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस झेंडोबा चषक श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली ही क्रिकेट स्पर्धा पंचायत आणि नगरपालिका लेवलची एक भव्य दिव्य देखणी ही क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेला आजच्या दिवसापासून सुरुवात झाली आणि या आजच्या दिवसातील हा 6वा सामना पाठलाग 47 धावांचा आहे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी समीर वेंगुर्लेकर आणि त्याच्या साथीला वासुदेव गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ही जोडी आक्रमक आहे. वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ते आक्रमक दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि हा 6वा सामना. उद्याच्या दिवसामध्ये देखील 4 दिग्गज संघ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहायला मिळतील. त्यामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ जो व्यावसायिक क्रिकेट खेळणारा संघ उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळेल. त्यासोबत आरवली क्रिकेट संघ पंचायत लेवलचा एक बलाढ्य संघ ज्याने मागील हंगाम अक्षरशः गाजवलाय तो आरवली क्रिकेट संघ उद्याच्या दिवसामध्ये. त्याचबरोबर गावडेश्वर मठ हा संघ आणि जैतीर तेरसे बामर्डे हा संघ उद्याच्या दिवसामध्ये हे 4 बलाढ्य संघ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी नामवंत संघ या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळतील. आणि प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असेल उद्याच्या दिवसामध्ये देखील एक दर्जेदार आणि क्वालिटी क्रिकेट पाहण्यासाठी या मैदानावर. आजच्या दिवसातील 6वा सामना 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला समीर वेंगुर्लेकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला वासुदेव गावडे आणि या डावाची सुरुवात करण्यासाठी रुपेश जाधव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू पाठवलाय डीप लॉंग ऑफला. एका टप्प्यानंतर जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती हा क्रॅकिंग चौकार समीरच्या बॅटमधून. पावले सरकवले लोअर फुल टॉस. चेंडू बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात पोहोचलाय. एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 5 धावा धावपलकावर. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न समीरचा, परंतु तो मिस टायमिंग फटका. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. यावेळी स्ट्राईकिंग एंड वरती वासुदेव गावडे हा बॅटर पाहायला मिळतोय. वेंगुर्ल्यातील हा मिस्टर 360 अगदी मैदानाच्या 4ही बाजूंना फटके खेळणारा हा फलंदाज स्ट्राईकिंग एंडला असेल. पहिला चेंडू फेस करेल या षटकातील. फ्रंटफुटचा वापर, पुढे पावले सरकवले मोठ्या फटक्यासाठी वासुदेव गावडे आले, परंतु एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू, वेगावरती बीट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडू आहे धावपलकावर. रुपेश जाधव पहिलं षटक. रुपेशला देखील माहित आहे विकेट लवकर मिळणं खूप महत्वाचं असेल संघासाठी आणि तो देखील प्रयत्न करतो त्या पहिल्या विकेटसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एकेरी धाव, तदनंतर हा निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय वासुदेव गावडे हा बॅटर. यावेळी स्वीट हिट मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवलाय डीप थर्डमॅनला. जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग चौकार वासुदेव गावड्याच्या बॅटमधून रुपेश जाधवच्या विरोधात. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये. या स्विचिटच्या फटक्यासाठी ओळखला जाणारा आक्रमक फलंदाज वासुदेव गावडे, ज्याने आक्रमण सुरुवात केलंय, आक्रमणाला पसंती दाखवली मैदानात. चौकार सागिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर. 47 धावांचा पाठलाग या सामन्यात. लोअर फुल टॉस चेंडू, स्लॉग स्वीपचा फटका मिड विकेटला. चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार वासुदेव गावड्याच्या बॅटमधून निघालाय मैदानात. झालाय 13 धावा धावपलकावर. मागील 2 चेंडूवरती 2 चौकार
वासुदेव याच्या बॅट मधून एक विचिटचा चौकार, तर दुसरा चेंडू जर पाहिला तर लोअर फुल टॉस बनवलाय, स्लॉक स्वीपचा फटका खेळलाय मिड विकेटच्या क्षेत्रात आणि पुन्हा एकदा एक चौकार प्राप्त करत असताना सांघिक धावसंख्येला नक्कीच बढती दिली जाते या धावफलकावरती. 13 धावा 47 धावांचा प्रत्युत्तर देत असताना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला हा क्रिकेट संघ या विकेट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवरती निघालाय. फलंदाज वासुदेव गावडे जो प्रयत्न होता कट करण्याचा तो प्रयत्न थोडासा अपुरा ठरलाय. अंतिम चेंडू निर्धावने गेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा या धावफलकावरती. पाठलाग 47 धावांचा आणि विजयासाठी अजूनही नक्कीच आवश्यकता असेल 34 धावांची. 24 दरम्यान 47 धावा रोखायच्या आणि त्यासाठी विकेट अंतरावरती घ्यावे लागतील मानगाव क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला. आणि आता दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी आलाय मानगाव क्रिकेट संघाकडून काशी हा गोलंदाज. पहिला स्पेल असेल, दुसरं षटक काशी या गोलंदाजाचं. मानगाव क्रिकेट संघाकडून 47 धावांचा बचाव करायचा या सामन्यात. तो विजय अति महत्वाचा मानगाव क्रिकेट संघासाठी. तर समोर असेल फलंदाज समीर वेंगुर्लेकर. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्यास सरळ बॅटने ठरवलं या गोलंदाजाने. मागील सामन्यादरम्यान देखील कमालीची गोलंदाजी आणि या सामन्यादरम्यान देखील कमालीची गोलंदाजी आणि या सामन्यादरम्यान देखील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. पहिला ब्रेक थ्रू मिळवणं खूप महत्वाचं होतं मानगाव क्रिकेट संघाला. तो दबाव आणण्यासाठी आणि तो दबाव आणणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये काशी हा गोलंदाज करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली संघासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून वन डाऊन बॅटर, संघाचा तारणादार, संघाचा सरसेनापती, छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल स्ट्रायकी एंडला सज्ज होताना पाहायला मिळेल. व्यावसायिक क्रिकेट आणि त्याचबरोबर पंचायत लेवलचं क्रिकेट, अगदी तो प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेटचा गणेश कुबल या बॅटरकडे आणि तोच अनुभव आज साध्य करावा देखील लागेल. 47 धावांचा पाठलाग, 13 धावा बनल्यात या धावफलकावर. यावेळी खराब चेंडू काशी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू डाव्याष्टीच्या बराचसा बाहेर आणि पंच देखील आमच्या दिशेने इशारा करतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे, अतिरिक्त धावा देऊन जाईल हा चेंडू आणि अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 14 धावा एक बाद पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. यावेळी शपलवून स्लॉक करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू, फिंगर देखील रोल केले. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेत असताना आत निघालाय फलंदाजाच्या शिराच्या दिशेने. निर्धाव चेंडू या धावफलकावर सांघिक धावसंख्या 14 धावा एक बाद या धावफलकावरती ही स्थिती पाहायला मिळते. 47 धावांचा प्रत्युत्तर देत असताना बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला हा क्रिकेट संघ या सामन्यादरम्यान. सामना संध्याकाळच्या सत्रात या दोन बलाढ्य संघादरम्यान रंगलाय. आजच्या दिवसातील हा 6वा सामना, साखळी फेरीतील हा अंतिम सामना आणि दोन्ही संघ जर पाहिले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे बलाढ्य संघ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मागील चेंडूवरचा दबाव हा पाहायला मिळाला. या चेंडूवरती काहीसा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटर कडून पाहायला मिळालाय, परंतु हा देखील चेंडू निर्धाव निघतोय. सांघिक धावसंख्येला देखील रोधकता लावणारी ही गोलंदाजी काशी याच्या षटकादरम्यान. मागील दोन चेंडू निर्धाव निघाले, परंतु हा चेंडू अगदी डाव्या यष्टीच्या जवळ निघालाय. पंचाचा इशारा स्क्वेअर चेंडूचा. मागील दोन चेंडूची तुलना जर पाहिले तर अगदी अचूक टप्प्यावरती धारदार गोलंदाजी, परंतु हा दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धावा देऊन जाईल हा चेंडू. सांघिक धावसंख्या 15 या धावफलकावर पाहायला मिळते. चांगला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, 5ची साडे, परंतु चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांना मिस करणारा लेग बायचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्स कडे. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल, 16 धावा या धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात काशियाच्या या षटकात जर पाहिलं तर अतिरिक्त धावा जरूर खर्च करण्यात आलाय, परंतु मोठे फटके देखील हा गोलंदाज रोखताना पाहायला मिळतो या षटकात. 47 धावांचा पाठलाग आणि त्यासाठी एका बाजूने आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून देखील पाहायला मिळतो, परंतु तो प्रयत्न मैदानात रोखलाय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, चेंडू समोरच्या दिशेने निघाला मिड ऑफच्या क्षेत्रात, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, फील्ड करेल, या दरम्यान एक धाव या चेंडूवरती वासुदेव याच्या बॅटमधून सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल, धावफलकावरती 17 धावा. खेपट्टीत कोसळला फलंदाज परंतु एक धाव ही पूर्ण झाली. स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकिंग एंड वरती आता गणेश कुबल हा बॅटर पाहायला मिळेल. थोडासा नक्कीच संघर्ष करतोय धावांसाठी, त्या मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न हे पाहायला मिळतात. यावेळी फक्त टॅप केलाय पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू, जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एक धाव मिळेल या चेंडूवरती. गणेश कुबल या बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरी 18 धावा या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग 47 धावांचा या संध्याकाळच्या सत्रात बोथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ करताना पाहायला मिळतो. आणि हा पाठलाग आता जर पाहिला तर नक्कीच रोमहर्षकतेच्या दिशेने देखील वळताना पाहायला मिळतो या सामन्यात. सरसरड्या फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके खेचावे लागतील, 10 धावा प्रति षटका दरम्यान बनवाव्या लागतील वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजीत बदलाव या तिसऱ्या षटका दरम्यान सचिन जाधव हा गोलंदाज पाहायला मिळतो एजे वॉरियर्स मानगाव क्रिकेट संघाकडून. पहिला चेंडू खरा पाहायला मिळाला, दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला आणि तो पुढे देखील होईल. स्वेरचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अतिरिक्त धाव स्वेरच्या स्वरूपात आणि त्याचबरोबर एक धाव बायच्या स्वरूपात. टोटल 2 धावांनी सांघिक धाव संख्या 20 धावा या धावफलकावरती. आता समीकडे जर पाहिलं तर 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता प्रति षटक. 9च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील वेंगुर्ला क्रिकेट संघाला. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला फटका, डीप कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचला या झेल खाली, कमालीचा झेल. फलंदाज वासुदेव गावडे माघारी परतेल. दुसरा धक्का बसलाय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या 2 बाद 20 धावा या धावफलकावर. मालीचा फटका, चेंडू पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फुल टॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये कमालीचा हा फटका चौकार निघतोय राजन केरकरच्या बॅट मधून. या चौकाने सांघिक धाव संख्या 24 धावा या धावफलकावर. या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, तो दबाव हटवण्यासाठी वेंगुर्ला क्रिकेट संघाला. आणि तो मोठा फटका 4 धावांचा मैदानात.
राजन केरकर याच्या बॅटमधून निघालाय समीकरण 16 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सचिन जाधव देखील प्रयत्न करेल विकेटसाठी. यावेळी बॅटची आतील कडा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय ज्या विकेटच्या प्रतिशोधात हा गोलंदाज ती विकेट इथे मिळेल. राजन केरकर माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. मागील चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर हे प्रतिउत्तर होतं गोलंदाज सचिन जाधव याचं विकेट प्राप्त करत असताना. तिसरा धक्का बसलाय वेंगुर्ला क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 3 बाद या धावपलकावरती 24. धावा धावपलकावर. मागील चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट. षडिक सामना बदलणारा मैदानात पाहायला मिळतोय. एका चेंडूवरती सामना वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या बाजूने तर दुसऱ्या चेंडूवरती सामना मानगाव क्रिकेट संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतो. आणि ही रोमहर्षकता मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान कित्येक वेळा पंचायत लेवलच्या स्पर्धेदरम्यान एकमेकांसमोर हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळालेत. आणि आज पुन्हा एकदा जर पाहिलं तर ग्रंथिका जुळली गेली. झेंडोबा चषक या क्रिकेट स्पर्धा दरम्यान 47 धावांचा पाठलाग धावपलकावरती. 24 धावा विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. आणि मैदानात दाखल झाला स्ट्रायकी एंड वरती दीपू गिरप हा फलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय पॉइंटच्या क्षेत्रात. जोपर्यंत चेंडू अडवण्यात येईल 1 धाव मिळेल. या चेंडूवरती आल्याला संयम दाखवला जातोय. एक सन्मानजनक फटका. एकेरी धावाने स्वतःचं खातं ओपन केलंय सिंगलने. सांघिक धावसंख्या 25 धावा या धावपलकावर. 47 धावांचा पाठलाग, अजूनही विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. सचिन जाधव गोलंदाजी मार्ग वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. स्ट्राइक एंड वरती गणेश कुबल. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेने फटका खेळा. डीप वाडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवण्यात येईल. आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावर 26 धावा. चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान गोलंदाज सचिन जाधव याची पाहायला मिळते. एक चौकार सचिनच्या विरोधात, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर विकेट मिळवणारी ही गोलंदाजी मैदानात मानगाव क्रिकेट संघासाठी. यावेळी चेंडू जर पाहिला तर लॉंग लेगच्या क्षेत्रात खेळा. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय अथक चेंडू अडवण्यासाठी, परंतु आउटफील्ड फास्ट. बॅटच्या कडेला चेंडू लागत असताना पोहोचलाय डीप लॉंग लेगला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी अंतिम चेंडूवरती दीपू गिरप याच्या बॅट मधून हा चौकार. आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 30 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी विजयाचं समीकरण आता 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजीत बदलाव. एसजे वॉरियर्स अनसूर मानगाव क्रिकेट संघाकडून या चौथ्या षटकादरम्यान महत्वपूर्ण या स्लॉग षटकादरम्यान सिद्धेश संदीप हा गोलंदाज पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. राईट हँडर बॅटर स्ट्राइकी एंडला. डीप बॅकवर्ड स्पेल एक तैनात. मिड विकेट वाडिश लॉंग ऑन एक तैनात. ऑन साइडला डीप लॉंग ऑफ एक तैनात. डीप स्वीपर कर. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुलर लाईनचा चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात असेल या षटकाची. गोलंदाज संदीप याच्या कर्वे. एक चांगला चेंडू, कमालीचा चेंडू, अप्रतिम चेंडू मैदानात पाहायला मिळालाय. सुरुवात निर्धाव चेंडू आहे आणि त्याचमुळे तो दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो या षटकात. स्ट्राइकी एंडला गणेश कुबल. लोअर फुल टॉस चेंडू. स्लॉग हिटचा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेगला जाईल. हवाई सफर करत असताना सीमारेषा पलीकडे स्टँड ऑन डिलिव्हर षटकार गणेश कुबल याच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळतोय.
जुने 9 धावांची आवश्यकता, 47 धावांचा पाठलाग बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. सुरुवातीला समीर वेंगुर्लेकर 5 या धावसंख्येवरती आउट, वासुदेव गावडे 9 या धावसंख्येवरती आउट आणि मैदानाच्या आतमध्ये दीपू गिरप आणि फलंदाज गणेश कुबल आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करतायत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका शॉट, मिड विकेटला थोडंसं पंबल पाहायला मिळालं. एक धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवण्यात आलाय. सिंगल या सांघिक धावसंख्या बदलेल धावपलकावरती. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी अजून 8 धावांची आवश्यकता. चौथं षटक यानंतर अजून एक षटक येणं बाकी, परंतु प्रयत्न असेल मोठा फटका या षटकात खेळून हा सामना अजून सोपा बनवण्यासाठी. पुढे सरकले पावले, फ्रंट फुटचा वापरून फटका खेळाय. कव्हरच्या क्षेत्रात डीप स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु चकवा दिलाय. मैदानातील आउटफील्ड थोडंसं डान्सिंग पाहायला मिळालं, परंतु डीप बॅकअप जोपर्यंत झालाय हा चेंडू 3 धावा या चेंडूवरती पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धाव्याने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 42 धावा 47 धावांचं प्रत्युत्तर देत असताना या सामन्यादरम्यान बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला हा क्रिकेट संघ आपण पाहतोय. मैदानातील थोडंसं जर पाहिलं तर आउटफील्ड खराबाडी, त्याचमुळे 3 धावा देखील मिळाल्या. गणेश कुबल या बॅटरला स्ट्रायकिंग एंडला आता पोहोचलाय. दीपू गिरप हा फलंदाज. यावेळी चांगला चेंडू, फ्लिकचा फटका ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू पासून राहिलाय दूर. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि या चौकाने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. या स्पर्धेतील हा 6वा सामना, साखळी फेरीतील हा 6वा सामना, दोन्ही संघांचा अंतिम सामना. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाने मागील 2 साखळी फेरीतील सामने आपले विजयी ठरलेत. मानगाव क्रिकेट संघ पहिल्या सामन्यात पराभूत झालाय, परंतु दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करत असताना विजय मिळवलाय. आणि त्यानंतर हा अंतिम साखळी फेरीतील सामना मानगाव क्रिकेट संघाचा, परंतु हा सामना जर पाहिला तर हातून सुटताना पाहायला मिळतोय, कारण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावडेवाडी यांच्या संकल्पनेतून एक सुंदर, देखणे आणि भव्य दिव्य आयोजन असणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचा पहिला दिवस सर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणि या पहिल्या दिवसातील हा 6वा सामना. यावेळी फटका की जर पाहिला तर शॉट फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, शॉटला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. अजूनही विजयासाठी 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्ट्रायकी एंड वरती फलंदाज गणेश कुबल पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. यावेळी ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, पायची साडे. 1 धाव तर पुढे होईल आणि या एकेरी धावेने या सामन्यात विजय प्राप्त केलाय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. 47 धावांचा यशस्वी पाठलाग या सामन्यादरम्यान. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. फलंदाज बाद दिलाय, माफी असावी. अजून 1 धावेची आवश्यकता. विजयासाठी अजून 1 धावेची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी. गणेश कुबल माघारी परतलाय आणि मैदानात आता नवीन फलंदाज साही पाहायला मिळतोय. युवा खेळाडू या संघातील कमी वयात टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रात पावलं टाकले आणि कमालीची गोलंदाजी करणारा हा खेळाडू, परंतु आता फलंदाजासाठी मैदानात असेल, स्ट्रायकी एंड वरती असेल. साई हा फलंदाज. 1 धावेची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ बाकी. आजचा पहिला दिवस, अंतिम सामना, 2 सामने जिंकलाय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाने. 3ऱ्या विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती. स्वप्नवत वाटणाऱ्या विलोभनीय क्रिकेट आपण पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू, बॅक टू द बॉलर, फटका खेळ आहे. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल साई या बॅटर कडून आणि या सामन्यात विजय मिळवलाय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाने. 47 धावांचा यशस्वी पाठलाग आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना इथेच समाप्त झाला. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. आपण देखील दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती खेळत, या स्पर्धेत आपण सहभागी झालाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार देखील. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल त्याकडे आपण वळूया.
लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए ते आपण एक चमकदार ट्रॉफी आणि त्याचबरोबर भेटवस्तू देऊन सन्मानित करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नितीन राणे या खेळाडूला आजच्या अंतिम दिवसातील हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वॉथमरेस वेंगुर्ला क्रिकेट संघातील आणि या स्पर्धेला येणाऱ्या 4 दिवसांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी आणि त्याचबरोबर या मंडळातील सर्व पदाधिकारी खास करून आमचे मित्र श्रीकांत गावडे आणि त्याचबरोबर जगन्नाथ यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि या स्पर्धेतून आजच्या दिवसासाठी इथेच थांबतोय।